नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सोयाबीन पिकाची वाढ कमी होते आहे का? फुलांची संख्या कमी आहे का? शेंग अपेक्षेप्रमाणे लागत नाही का? यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे फॉस्फरस आणि सल्फरची कमतरता असू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजेच सोयाबीन पिकासाठी इतके महत्त्वाचे का आणि त्याचा योग्य वापर करून उत्पादन कसे वाढवावे हे जाणून घेऊया. सिंगल सुपर फॉस्फेट हे एक महत्त्वाचे रासायनिक खत आहे. यामध्ये साधारणतः 16% फॉस्फरस, 11 ते 12% सल्फर तसेच कॅल्शियम उपलब्ध असते. म्हणूनच SSP हे फक्त फॉस्फरसचे खत नसून फॉस्फरस आणि सल्फरचा उत्कृष्ट स्रोत मानला जाते. सोयाबीनसाठी फॉस्फरस का महत्त्वाचा हे समजून घेऊ. सोयाबीन हे कडधान्य वर्गातील पीक आहे. फॉस्फरसमुळे मुळांची संख्या चांगली होते. जमिनीतील नायट्रोजन स्थिरीकरण करणाऱ्या गाठींची संख्या वाढते. फुलधारणा व शेंगांची संख्या वाढते. दाणे भरदार होतात. पीक लवकर परिपक्व होते. फॉस्फरसची कमतरता असल्यास झाडांची वाढ खुंटते आणि उत्पादनात घट होते. SSP मधील सल्फरचे महत्त्व समजून घेऊया. अनेक शेतकरी फक्त NPK खतांवर भर देतात, पण सल्फरकडे दुर्लक्ष करतात. सोयाबीनमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे सल्फरची गरजही जास्त असते. सल्फरमुळे प्रथिन निर्मिती सुधारते, तेलाचे प्रमाण वाढते, पानांचा हिरवेगारपणा टिकून राहतो, उत्पादनाची गुणवत्ता सुधारते. SSP हे सल्फर पुरवणारे सर्वात किफायतशीर खत आहे. आता DAP पेक्षा SSP का चांगले आहे ते सुद्धा लक्षात घेऊया. अनेक शेतकरी पेरणीवेळी DAP वापरतात, परंतु DAP मध्ये सल्फर नसते. SSP मध्ये फॉस्फरस मिळते, सल्फर, कॅल्शियम या अगोदरही मी जे सांगितलेले आहे त्या सर्व गुणांनी संपन्न आहे. विशेषतः सल्फरची कमतरता असल्यास जमिनीतील SSPचा वापर अधिक फायदेशीर ठरतो. सामान्यतः सोयाबीन पिकासाठी सल्फरची आवश्यकता 125 ते 150 किलो प्रति एकर आहे किंवा 300 ते 350 किलो प्रति हेक्टर एवढी आहे. पेरणीच्या वेळी जमिनीत मिसळून द्यावे. तथापि अंतिम मात्रा ही जमिनीच्या परीक्षण अहवालानुसार आणि कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच निश्चित करावी. सिंगल सुपर सल्फेटचा होणारा परिणाम नेमका काय आहे ते सुद्धा समजून घेऊया. योग्य प्रमाणात SSP वापरल्यास मुळाची वाढ चांगली होते, झाडे मजबूत होतात, अधिक फुले आणि शेंगा लागतात, दाण्यांची गुणवत्ता सुधारते, उत्पादन आणि नफा वाढवण्यास मदत होते. मित्रांनो, सोयाबीन पिकात फक्त नायट्रोजन आणि फॉस्फरस नव्हे तर सल्फर देखील अत्यंत आवश्यक आहे. सिंगल सुपर फॉस्फेट हे फॉस्फर, सल्फर आणि कॅल्शियम यांचा उत्तम स्रोत असल्यामुळे सोयाबीन खतासाठी एक प्रभावी आणि किफायतशीर खत ठरते. म्हणून या हंगामात पेरणीपूर्वी जमिनीची तपासणी करून घ्या. योग्य प्रमाणात SSPचा वापर करा आणि उत्पादन वाढवा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि आपल्या शेतीविषयक माहितीला आपल्या शेतकरी समूहात जरूर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान.